नमस्कार. आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. माझ्या सर्व लाडक्या बहिणी, ज्या बहिणींना पती आणि वडील दोन्ही पण नाहीत, तर अशा लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळालाच पाहिजे. परंतु अशा लाडक्या बहिणी ई-केवायसी करणार कशा? सेकंड OTP येण्यासाठी या बहिणींनी कोणता पर्याय निवडायचा आणि आता अशा बहिणींनी ई-केवायसी सक्सेसफुली कशी पूर्ण करायची आहे? मग तुम्हाला मिळणार असा संदेश की तुमची ई-केवायसी ही सक्सेस झालेली आहे, तुमची ई-केवायसी ही यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे. तर हेच आपण अत्यंत महत्त्वाची अपडेट या संपूर्ण व्हिडिओमध्ये बघणार आहोत. म्हणजे ज्या बहिणींना पती आणि वडील दोन्ही नाही आहेत आणि ज्या बहिणींना कोणीच नाही आहे, ज्या बहिणी निराधार आहेत, परित्यक्त्या आहेत आणि ज्या बहिणी विधवा आहेत, अशा सर्व बहिणींसाठी आपण ई-केवायसी कशी करायची आणि सेकंड OTP येण्यासाठी आपण कोणता पर्याय निवडायचा आहे, हेच आपण आता या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आणि तुमची ई-केवायसी सक्सेस कशी होणार आहे हे आपण बघणार आहोत. तर बघा, पती वडील दोन्ही नाहीत, निराधार, विधवा, परित्यक्त्या आणि ज्यांना कोणीच नाही, एकट्या आहेत, अशा सर्व लाडक्या बहिणींनी सेकंड OTP येण्यासाठी हा पर्याय निवडा आणि ई-केवायसी सक्सेस म्हणजे सक्सेसफुली पूर्ण करा आणि सक्सेस करा. तर काय करायचं आहे तुम्हाला सर्व लाडक्या बहिणी? तुम्हाला काय करायचं आहे तर बघा, तुम्हाला जी आहे ना पहिली जी पायरी आहे ना, पहिली स्टेप, की जसं मी तुम्हाला याआधी पण सांगितलं होतं, तर तुम्ही पहिली पायरी पूर्ण करा. म्हणजे ज्याच्यावर तुम्हाला तुमचा स्वतःचा नंबर, स्वतःचा म्हणजे तुम्ही जेव्हा फॉर्म भरला लाडकी बहीण योजनेचा, तर फॉर्म भरताना तुम्ही जो आधार नंबर टाकला आहे तोच आधार नंबर तुम्हाला पहिली पायरी जेव्हा तुम्ही पूर्ण कराल तेव्हा तुम्हाला तो पहिला आधार नंबर, म्हणजे फॉर्म भरताना जो आधार नंबर तुम्ही टाकला आहे तोच आधार नंबर तुम्हाला टाकायचा आहे. आणि मग नंतर तुम्हाला तो आधार नंबर टाकल्यावर तुम्हाला कॅप्चा कोड येणार, तुम्ही तो कॅप्चा कोड भरायचा, OTP येणार. ती तुम्ही पहिली प्रोसेस, पहिली पायरी तुम्ही पूर्ण करायची आहे. बरोबर आहे की नाही? तर ही पहिली पायरी, ही पहिली प्रोसेस, ही पहिली स्टेप सगळ्या लाडक्या बहिणींनी पूर्ण करायची आहे. म्हणजे सगळ्या म्हणजे कोणत्या? की ज्यांना पती आणि वडील दोन्ही नाहीत, ज्या निराधार आहेत, ज्या विधवा आहेत, ज्या परित्यक्त्या आहेत आणि ज्यांना कोणीही नाही, अशा सर्व बहिणींनी काही जरी झालं, ॲट एनी कॉस्ट तुम्ही पहिली प्रोसेस, पहिली पायरी, पहिली प्रोसिजर ही ई-केवायसीची पूर्ण करा. जरी तुमच्या कुटुंबात, आता मी पुढे सांगणारच आहे या व्हिडिओमध्ये, परंतु तुमच्याकडे जर कोणीच नसेल तर तरीसुद्धा तुम्ही ही पहिली पायरी जर पूर्ण केली तरीसुद्धा एवढ्या बेसवर सुद्धा तुमची ई-केवायसी ही पूर्ण होणार आहे. कारण की तुमचा जो आधार नंबर आहे तो आधार नंबर तुमचा सरकारकडे जाणार आहे. जो तुम्ही लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला होता तेव्हा तुम्ही जो आधार नंबर दिला आहे तोच आधार नंबर तुम्हाला टाकून पहिली प्रोसेस, पहिली पायरी, पहिली स्टेप तुम्ही ई-केवायसीची पूर्ण करायची आहे. ते केल्याने तुमची 50% ई-केवायसी तुमची तिथेच पूर्ण होते. म्हणजे 50% तुमची ई-केवायसी प्रक्रिया ही तिथेच तुमची पूर्ण होते आणि तिथेच तुमची 50% ई-केवायसी ही तिथेच सक्सेस होते. हे तुम्ही माझ्यावर, फक्त माझ्यावर भरोसा ठेवा आणि बिंदास करा. कारण की मी स्वतः केलेलं आहे, म्हणून मी तुम्हाला एवढं कॉन्फिडेंटली सांगत आहे, एवढं आत्मविश्वासाने सांगत आहे. मी केलेलं आहे 3 बहिणींचं आणि अशीच 3 बहिणींची ई-केवायसी सक्सेस झालेली आहे. आणि आणखीन मी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये पुरावासुद्धा देणार आहे. हो, मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये पुरावा देणार आहे की ज्या बहिणीने सक्सेस केलेली आहे ई-केवायसी, दुसरा OTP येण्यासाठी तिने कोणता आधार नंबर दिला तेच आपण या व्हिडिओमध्ये अत्यंत महत्त्वाचा पुरावा, अत्यंत महत्त्वाचा अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर बघा, तर आता पहिली स्टेप आणि पहिली पायरी तर तुम्ही पूर्ण केली, आपण आता असं समजूया. बरोबर आहे की नाही? ज्या बहिणींना पती नाही, वडील नाही, ज्या बहिणी माझ्या निराधार आहेत, ज्या बहिणींना माझ्या कोणीच नाही, एकट्या राहतात, एकट्या जीवन जगतात आणि ज्या बहिणी विधवा आहे, परित्यक्त्या आहेत, अशा सगळ्या बहिणींनी पहिली स्टेप, पहिली पायरी आणि पहिली प्रक्रिया ई-केवायसीची पूर्ण केली असे आपण समजूयात. आणि आता आपण जाऊया पुढे.
तर बरोबर, नंतर काय करायचं आहे तुम्हाला, जेव्हा तुम्हाला वेबसाईटमध्ये जेव्हा सेकंड OTPचं जेव्हा तुम्हाला विचारणार, वेबसाईटवर आपल्या सरकारी पोर्टलवर जेव्हा तुम्हाला असा तिथे मेसेज येणार, जेव्हा तुम्हाला असा संदेश येणार की आता सेकंड OTPसाठी तुम्ही वडिलांचा किंवा पतीचा तुम्ही आधार नंबर इथे टाका. परंतु आता इथे प्रॉब्लेम काय झालेला आहे, समस्या काय झालेली आहे की आता माझ्या या ज्या सगळ्या बहिणी आहेत की ज्या बहिणींना पती पण नाही आहेत, वडील पण नाही आहेत, ज्या बहिणी माझ्या निराधार आहेत, विधवा आहेत, परित्यक्त्या आहेत, त्यांना कोणीच नाही आहेत, त्या कोणाचा आधार नंबर टाकणार हो, सांगा बरं मला. मी सरकारशी बोलून मी मुख्यमंत्री साहेबांशी बोलली, म्हणजे त्यांना मी मेसेज केला, मी आपल्या महिला व बालविकास विभागाला मी मेसेज पाठवला, मी हे सगळं करून थकले आणि आता मी तुम्हाला आणखीन माझे प्रयत्न संपलेले नाही आहेत, मी माझे आणखीन पुढे प्रयत्न चालूच आहेत. त्या नवीन प्रयत्नांवर मला तिथे काय यश येतं त्याच्यावर पण मी पुन्हा नवीन तुमच्यासाठी व्हिडिओ आणणार आहे. परंतु आता आपण करणार काय, आता आपल्याला तर KYC करायची आहे आणि लाडकी बहीण योजनेचे यापुढील सर्व हप्ते तर आपल्याला मिळालेच पाहिजे. मग त्यासाठी आपण काय करणार, तर आपण करणार आहोत आता सेकंड OTPसाठी आपण आता आधार नंबर दुसरा टाकणार आहोत. दुसरा म्हणजे कोणाचा, तर बघा तुमच्या कुटुंबामध्ये, म्हणजे आता समजा तुम्हाला पती आणि वडील नाही आहेत, बरोबर, मग तुमच्या कुटुंबामध्ये तुम्हाला कोण आहे. आता समजा असंही होऊ शकतं की नाही, ज्या महिलेचा डिवोर्स झालेला आहे आणि तिला वडील पण नाही आहे, मग ती कोणाकडे राहते बरं, समजा ती आईकडे राहत असेल तर तिने आईचा आधार नंबर टाकावा, किंवा ती भावाकडे राहत असेल तर तिने भावाचा आधार नंबर टाकावा, किंवा ती तिच्या म्हणजे कुटुंबामध्ये समजा तिला कोणीतरी सांभाळत असेल, बरोबर आहे की नाही, तिला कोणी म्हणजे तिच्या कुटुंबामध्ये तिचे कोणी अजून मोठे वडील असतील, हे की नाही, मोठे वडील म्हणजे वडिलांसारखेच झाले की नाही, मग तुम्ही तुमच्या जर तुम्हाला असेल हे अवेलेबल तर मी सांगते माझ्या सर्व ताई बघा, आणि ज्यांना कोणीच नाही आहे त्याच्यावर पण मी तुम्हाला पर्याय सांगणार आहे. आणि ज्या ताईंना बघा, ज्या ताईंच्या कुटुंबात ज्या बहिणींचा डिवोर्स झालेला आहे, किंवा ज्या बहिणींचा पती वारलेला आहे, किंवा ज्या बहिणींना पती आणि वडील दोन्ही नाही आहेत, आपण असं इन शॉर्ट समजूया, तर त्या बहिणींनी काय करायचं आहे, तुम्ही तुमच्या भावाचा OTP टाका, तुमच्याकडे सख्खा भाऊ तुमचा असेल तर सख्ख्या भावाचा टाका, तुमच्याकडे तुमची बहीण असेल तर तुमच्या बहिणीचा टाका, तुमची सख्खी आई असेल तर तुम्ही तुमच्या सख्ख्या आईचा आधार नंबर टाका सेकंड OTP येण्यासाठी. कारण की असं माझ्या लाडक्या बहिणींनी केलेलं आहे. मला अशा बहिणींच्या कमेंट्स आलेल्या आहेत आणि त्याच कमेंट्स मी तुम्हाला रोज व्हिडिओमध्ये लाईव्ह दाखवत आहे. आणि याच व्हिडिओमध्ये सुद्धा मी तुम्हाला पुन्हा लाईव्ह कमेंट दाखवणार आहे. आणि त्या बहिणींच्या KYC सक्सेस झालेल्या आहे. आणि माझी कशासाठी, मी का घसा ओरडते, मी का रक्त आटवते, तुमच्यासाठी, की तुम्ही ज्या बहिणी आहेत ना, सगळ्या माझ्या या ज्या बहिणी आहेत ज्यांना पती वडील नाही आहेत, ज्या निराधार आहेत, विधवा आहे, परित्यक्त्या आहेत, ज्यांना कोणीच नाही आहे, अशाच तर खऱ्या लाडक्या बहिणी आहेत. आणि याच तर खऱ्या लाडक्या बहिणी आहेत की यांना लाभ मिळालाच पाहिजे. आणि सरकारने बघा काय करून ठेवलंय की यांच्यासाठीच सरकारने KYC वेबसाईटमध्ये पर्यायच आणला नाही. परंतु आम्ही बहिणी अशा आहोत की आम्ही थांबणाऱ्या नाही आहेत, आम्ही तर KYC करणारच आहोत ॲट एनी कॉस्ट. आम्ही कोणत्याही परिस्थितीत KYC करू. सरकारला आम्हाला योजनेमध्ये ठेवावंच लागेल आणि सरकारला आम्हाला लाभ हा द्यावाच लागेल. तर बघा काय म्हणते पुढचं अपडेट, तर तुमच्या कुटुंबातील सदस्य, मग भाऊ, सख्खा भाऊ असेल तर त्याचा आधार क्रमांक द्या, सख्खी बहीण असेल तर त्यांचा आधार क्रमांक द्या, सेकंड OTPसाठी सांगते मी. नंतर तुमची आई असेल तर तुमच्या आईचा आधार क्रमांक द्या, तुमचं कोणी मोठे वडील असेल तर त्यांचा आधार क्रमांक द्या. कारण की तुम्ही तुमच्या एकाच कुटुंबातले झालेत ना. आता जर तुम्हाला पती वडील नाही आहे तर तुम्ही त्यांच्याबरोबर राहत असाल की नाही, म्हणजे तुम्ही एकच कुटुंब झाले आणि तुमचे फॅमिली मेंबरच झाले की नाही ते. म्हणून मी तुम्हाला घसावरून सांगते आहे की तुम्ही अशा पद्धतीने सेकंड OTPसाठी हे सर्व पर्याय आहे. तुम्ही अशा पद्धतीने KYC करा. तुमचं सगळे तुमच्या कुटुंबात जो कोणी अवेलेबल आहे, तुमच्या कुटुंबामध्ये जो तुम्ही त्यांच्यासोबत राहतात
त्यांचा तुम्ही आधार नंबर द्या सेकंड OTP साठी आणि मग तुम्हाला सेकंड OTP येणार आणि मग तुम्ही ती eKYC पूर्ण करा आणि मग नंतर तुमची eKYC ही सक्सेस होणार। आणि आता ज्यांना कोणीच नाहीये, ज्या बहिणींना कोणीही नाही, ज्या बहिणी एकट्या राहतात त्या बहिणींनी कशी eKYC करायची मी याआधी पण सांगितलं आहे आणि पुन्हा या व्हिडिओत परत सांगते हां ताई तुमच्यासाठी। तर बघा तुम्ही काय करायचं आहे, फक्त पहिली पायरी पूर्ण करा, eKYC ची पहिली पायरी पूर्ण करा। म्हणजे काय की तुम्ही eKYC कशी करायची, तर तुमचा फॉर्म भरताना जो तुम्ही आधार नंबर दिला आहे तोच आधार नंबर तुम्ही द्या, त्याच्यावर पहिली तुम्हाला पहिला OTP येणार आणि तेवढी प्रक्रिया तुम्ही पूर्ण करा म्हणजे तुमची 50% eKYC तिथेच पूर्ण होणार आणि तेवढ्या आधारावर सुद्धा तुम्ही लाडकी बहीण योजनेचा तुम्हाला लाभ मिळणार आहे। अशा पद्धतीने बहिणींनी केलेलं आहे आणि बहिणींना लाभ मिळालेला आहे आणि त्या बहिणींना लाभ मिळत आहे। मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये पुरावा दाखवणार आहे। तर लाडक्या बहिणी अजिबात काळजी करू नका, अजिबात चिंता करू नका। मी तुम्हाला आता पुढे आणखीन पुन्हा मी जेव्हा उद्या परत नवीन व्हिडिओ जेव्हा आणणार तुमच्यासाठी त्यामध्ये मी तुम्हाला मी ज्यांच्याशी बोलणार आहे त्यांचं मी तुम्हाला म्हणजे कॉल रेकॉर्डिंग करणार आहे मी आणि ते मी तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। मग तुम्हाला विश्वास होईल की माझ्या लाडक्या बहिणींसाठी मी कुठे कुठे लढते आहे, मी कुठे कुठे झगडते आहे आणि माझ्या लाडक्या बहिणींसाठी, कारण की सरकारने जरा पर्याय आणला असताना तर आपल्याला एवढं झगडावं लागलं नसतं, एवढं आपल्याला लढावं लागलं नसतं, आहे की नाही, बरोबर आहे की नाही। तुम्ही मला कमेंट करा हां ताई, सगळ्या बहिणींनी मला कमेंट करा, तुम्हाला काही प्रश्न असू दे, समस्या असू दे, अडचणी असू दे मला कमेंट करायला विसरू नका। बघा मी मला या ताईने कमेंट केलेली आहे, बघा माझ्या चॅनलचा वरती लोगो पण तुम्हाला दिसत आहे। बघा ही जी ताई आहे ना, या ताईने काय कमेंट केली बघा, आईची KYC मी तिच्या मुलाचा आधार नंबर घालून केली आणि झाली सक्सेस। बघितलं का ताई, आता हे तर खोटं नाहीये ना। बघा इथे 2 आवर्स ॲगो दिलेला आहे, इथे पूर्ण क्लिअर त्या ताईचं दिलेलं आहे, हा पत्ता दिलेला आहे। बघा काय त्या ताईचं नाव, स्वप्नाली मिस्त्री, ही बहीण आहे स्वप्नाली मिस्त्री। या ताईने मला कमेंट केलेली आहे आणि त्या बहिणीच्या याच्यावर बघा बऱ्याच ताईंनी आणि मी सुद्धा तिला खूप चांगले बातम्या आहे अशा पद्धतीने मी त्यांना कमेंट पण केली आहे, रिप्लाय केला आहे आणि वरती पण माझ्या चॅनलचं तुम्हाला लोगो दिसतो आहे। हे माझ्या चॅनलवरची मला आलेली कमेंट मी तुम्हाला लाईव्ह दाखवते आहे ताई। अशा पद्धतीने तुम्ही eKYC करा।